मुलांनो, 9th क्लासमध्ये आपण थेरम ऑफ 30, 60, 90 शिकलेलो होतो. याची आठवण करून मी देतो तुम्हाला आता. इफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर ऑफ मेजर्स 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, जर ट्रायंगलचे 3 अँगल्स 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचे असतील तर साईड अपोजिट टू अँगल ऑफ 30 डिग्री, म्हणजे 30 डिग्रीची अपोजिट म्हणजे समोरची साईड असते हाफ ऑफ द हायपोटेनस, म्हणजे हायपोटेनसच्या हाफ, अँड साईड अपोजिट टू अँगल ऑफ 60 डिग्री, आणि 60 डिग्रीची अपोजिट साईड असते √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस, म्हणजे हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स, म्हणजे ट्रायंगलचे. आता याचं इंटरप्रिटेशन पहा. इन ट्रायंगल ए बी सी, हे पहा ट्रायंगल ए बी सी आहे. याच्यामध्ये अँगल बी जो आहे याचा 90चा आहे, ए जो आहे हा 60चा आहे, सी जो आहे तो 30चा आहे. आता पहा हे 3 अँगल्स वेगवेगळे आहेत, त्यांच्या साईडसुद्धा वेगवेगळ्या असतील. म्हणजे 30 समोरची साईड तुम्हाला माहीत आहे ट्रायंगलमध्ये साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर, ग्रेटर अँगलची अपोजिट साईड ग्रेटर असते. 90ची अपोजिट सगळ्यात मोठी असेल, 30ची अपोजिट लहान असेल, 60ची अपोजिट ही म्हणजे 30ची अपोजिट साईड सगळ्यात लहान असेल, 60ची अपोजिट त्याच्यापेक्षा मोठी, आणि 90ची अपोजिट त्याच्यापेक्षा मोठी. तर हा असा लांबुटका ट्रायंगल असतो ज्याचे 3 अँगल्स 30, 60, 90चे असतील. तर कोणताही अँगल 30चा असेल, ए असेल, बी असेल, सी असेल, पण एक अँगल 30चा आहे, एक 60चा आहे आणि एक 90चा आहे. तर या ट्रायंगलमध्ये एक 30चा आहे, एक 60चा आहे, एक 90चा आहे, म्हणजे हा ट्रायंगल जो आहे हा आपला 30, 60, 90मध्ये बसतो. हा राईट अँगल ट्रायंगल असतो, कारण याचा एक अँगल 90चा आहेच. मग जो 30, 60, 90चा ट्रायंगल असतो त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये 30 समोरची जी साईड असते ती हायपोटेनसच्या हाफ असते, म्हणजे अर्धी असते. समजा आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याचा हायपोटेनस आहे 10. तर मग या 30ची समोरची साईड जी आहे ए बी ही त्या हायपोटेनसच्या म्हणजे 10च्या अर्धी होईल, म्हणजे ही 5 होईल. आणि 60 समोरची साईड जी असेल ती असते √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस, म्हणजे बी सी असेल √3/2 हायपोटेनसच्या म्हणजे ए सीच्या √3/2 इंटू 10. तर 2ने 10ला भाग जाईल 5चा, म्हणजे ही साईड होईल मग √3/2 इंटू 10, म्हणजे ही बी सी होईल. जी 60 समोरची साईड आहे ती असेल √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस, म्हणजे ए सी, आणि ही होईल मग √3/2 इंटू ए सी 10 असेल समजा तुमची, तर 2ने या 10ला भाग जाईल 5चा, मग √3 इंटू 5 म्हणजेच 5√3 अशी या बी सीची लेंथ येईल. तर हे इंटरप्रिटेशन दाखवलं मी तुम्हाला इथे इन ट्रायंगल ए बी सी. अँगल बी जो आहे हा 90चा आहे, अँगल ए जो आहे हा 60चा आहे, आणि अँगल सी जो आहे एक 30चा, म्हणजे कोणता तरी एक 30 आहे, एक 60 आहे, एक 90 आहे. मग बाय थेरम ऑफ 30, 60, 90, 30, 60, 90च्या थेरमनुसार 30 समोरची साईड, आता या फिगरमध्ये 30 समोरची साईड आहे ए बी, तर ही ए बी असेल हाफ, ए बी इक्वल टू हाफ कोणाच्या, हायपोटेनसच्या म्हणजे ए सीच्या. आणि बी सी जी साईड आहे, जी 60 समोरची साईड आहे, 60 अँगलच्या अपोजिटची, ती असेल हायपोटेनसच्या म्हणजे ए सीच्या √3/2 टाइम्स, म्हणजे बी सी असेल √3/2 इंटू हायपोटेनस म्हणजे ए सी. तर 30, 60, 90च्या थेरममध्ये 30 समोरची साईड हायपोटेनसच्या हाफ असते, आणि 60 समोरची साईड ही हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. आता हा थेरम आहे 30, 60, 90. आणखी एक थेरम आहे 45, 45, 90, की इफ मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलच्या 3 अँगल्सचे मेजर्स जर 45, 45, 90 असतील. आता या 45, 45, 90मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, याचा एक अँगल 90चा आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि याचे 2 अँगल्स 45, 45चे आहेत, म्हणजे हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग तुम्हाला मागच्या वर्षी कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम होतं, की ट्रायंगलचे 2 अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या अपोजिट साईडसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे ज्या ट्रायंगलचे 3 अँगल 45, 45, 90चे आहे त्याच्या बाबतीत एक फॅक्ट लक्षात घ्या, की हा 90 डिग्रीचा एक अँगल आहे त्या ट्रायंगलमध्ये, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि याचे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे या 2 कॉन्ग्रुएंट अँगलच्या अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे हा ट्रायंगल याच्या 2 साईड कॉन्ग्रुएंट आहेत. 2 अँगल्सच्या 2 कॉन्ग्रुएंट अँगलच्या अपोजिट साईड्स ज्या कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे हा याच्या 2 साईड कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल पण आहे. म्हणजे ज्याचे अँगल्स 45, 45, 90 असतील तो ट्रायंगल असतो आयसोसेलेस राईट अँगल्ड ट्रायंगल, म्हणजे तो ह्या अशा पद्धतीचा असतो. म्हणजे ह्या ज्या 2 साईड्स असतील, हे बघा, हा जर 45चा आहे, हा 90चा आहे, आणि हा 45चा आहे,
हा ट्रायंगल झाला 45, 45, 90चा. मग 45, 45, 90चा एक 90चा आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला नक्कीच. आणि तुम्हाला माहीत आहे ट्रायंगलचे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असतात. मग या 45ची अपोजिट ही साईड आणि या 45ची अपोजिट ही साईड, म्हणजे ह्या दोन साईड ज्या आहेत ह्या या ट्रायंगलच्या कॉन्ग्रुएंट साईड्स असतील. आणि ह्या कॉन्ग्रुएंट साईड असतात राईट अँगल करणाऱ्या साईड्स, म्हणजेच यांना म्हणतो आपण परपेंडिक्युलर साईड्स. म्हणजे जर ट्रायंगलचे तीन अँगल्स जर 45, 45, 90चे असतील तर ह्या परपेंडिक्युलर साईड ज्या असतात ह्या दोन साईड्स कॉन्ग्रुएंट असतात. आणि 45, 45, 90चा थिअरम सांगतो की जर ट्रायंगलचे तीन अँगल्स 45, 45, 90चे असतील तर याच्या ह्या ज्या परपेंडिक्युलर साईड्स आहेत ज्या कॉन्ग्रुएंट असतात त्या साईडपैकी प्रत्येक साईड ही हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. म्हणजे तुम्ही एक पक्क लक्षात ठेवा, जर मी तुम्हाला असा ट्रायंगल दिला 45, 45, 90चा, तर या 45 समोरची ही साईड आणि या 45 समोरची ही साईड ह्या दोन साईड्स ज्या परपेंडिक्युलर साईड्स आहेत ह्या कॉन्ग्रुएंट असतात. आणि या प्रत्येक साईडची लांबी ही हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. म्हणजे हा ट्रायंगल जर ABC असेल तर मग याची AB आणि BC ह्या ज्या परपेंडिक्युलर साईड आहेत ह्या इक्वल असतात. ह्या दोन्हींची लांबी असते हायपोटेनसच्या म्हणजे ACच्या 1/√2 टाइम्स. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे 45, 45, 90च्या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90चा आहे म्हणजे तो राईट ट्रायंगल आहे आणि दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असल्यामुळे त्याच्या दोन साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे तो आयसोसलेज राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि आयसोसलेज राईट अँगल ट्रायंगलमध्ये ह्या परपेंडिक्युलर साईड ज्या असतात ह्या सारख्या असतात. आता जर मी तुम्हाला असा ट्रायंगल दिला, तुम्हाला काहीच दिलं नाही, साईडबद्दल काहीच सांगितलं नाही आणि तुम्हाला सांगितलं हा ट्रायंगल आहे आणि याचा हा अँगल 90चा आहे आणि हा आयसोसलेज राईट ट्रायंगल आहे, म्हणजे ह्या परपेंडिक्युलर साईड मी तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिल्या, तर लक्षात घ्या मग हा आयसोसलेज राईट ट्रायंगल आहे तर ह्या साईड सारख्या आहेत, तर याच्यासमोरचे अँगल सारखे असतील. हा 90चा आहे, या दोघांची बेरीज 90 असेल आणि हे कॉन्ग्रुएंट आहेत कारण ह्या दोन साईड आहेत कॉन्ग्रुएंट. आयसोसलेज राईट ट्रायंगल आहे हा, म्हणजे आयसोसलेज राईट ट्रायंगलच्या ह्या परपेंडिक्युलर साईड सारख्या असतात आणि यांच्यासमोरचे अँगल 45, 45चे असतात. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. मी जर तुम्हाला सांगितलं की हा ट्रायंगल जो आहे याचा हा अँगल 45चा आहे, हा अँगल 45चा आहे, हा अँगल 90चा आहे, तुम्ही पटकन लक्षात घ्यायचा हा आयसोसलेज राईट ट्रायंगल आहे. आणि मी तुम्हाला जर उलटं सांगितलं, तुम्हाला सांगितलं की ह्या दोन साईड सारख्या आहेत आणि हा राईट ट्रायंगल आहे म्हणजे हा आयसोसलेज राईट ट्रायंगल आहे, म्हणजे तुम्ही पटकन ओळखलं पाहिजे की हा अँगल 45चा आहे, हा अँगल 45चा आहे. म्हणजे आयसोसलेज राईट ट्रायंगल जो असतो त्याचे दोन अँगल्स जे असतात ते 45, 45चे असतात आणि एक अँगल 90चा असतो. तर इथे थेरम आहे की इफ मेजर्स ऑफ थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल आर 45, 45, 90, जे ट्रायंगलचे तीन अँगल्स 45, 45, 90चे असतील तर द साईड्स अपोजिट टू अँगल्स ऑफ 45 डिग्री, तर 45 डिग्रीच्या अपोजिट ज्या साईड्स असतात त्या दोन्ही कॉन्ग्रुएंट असतात आणि त्या असतात आर 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस, हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स. किंवा ह्या ज्या साईड्स असतात 45च्या अपोजिट ज्या साईड्स असतात 45 डिग्री, 45 डिग्री 90चा ट्रायंगल आहे, तर 45च्या ज्या अपोजिट साईड्स असतात या 45च्या अपोजिट ही AB आणि या 45च्या अपोजिट ही BC. तर ह्या 45, 45 डिग्रीच्या अपोजिटच्या ज्या साईड्स असतात ह्या दोन यांना परपेंडिक्युलर साईड्स म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, हा 45, 45, 90चा ट्रायंगल आयसोसलेज राईट अँगल ट्रायंगल असतो. याच्या ह्या परपेंडिक्युलर साईड्स ह्या इक्वल असतात आणि ह्या दोन्हींची लांबी या हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. तर यांना आपण परपेंडिक्युलर साईड्स म्हणतो किंवा साईड्स अपोजिट टू द अँगल्स ऑफ 45 डिग्री असं पण म्हणू शकतो. तर इथे मी म्हटलेलं आहे की जर ट्रायंगलचे तीन अँगल 45, 45, 90चे असतील तर साईड्स अपोजिट टू अँगल्स ऑफ 45 डिग्री म्हणजे 45 डिग्रीच्या अपोजिट ज्या साईड्स आहेत त्या असतात 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. किंवा याला मी असं पण लिहू शकतो अदर वर्ड्समध्ये की इफ मेजर्स ऑफ थ्री angles of triangle आर, जर ट्रायंगलच्या तीन अँगल्सचे मेजर्स असतील 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री, जर ट्रायंगलच्या
तीन अँगल्सचे मेजर 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री असतील तर ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स म्हणजे या दोन परपेंडिक्युलर साईड्सपैकी प्रत्येक साईड देन ईच म्हणजे प्रत्येक ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स म्हणजे हा जो 45 45 90चा ट्रायंगल आहे 90चा आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे तर ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स म्हणजे परपेंडिक्युलर साईड्सपैकी प्रत्येक साईड परपेंडिक्युलर साईड्स म्हणजे ह्या साईड्स असतील परपेंडिक्युलर साईड्सपैकी ईच साईड इज म्हणजे असेल 1/√2 टाइम्स 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. मग आता हे याचं इंटरप्रिटेशन जर तुम्हाला दाखवायचं असेल मला तर मग मी काय करेल एक 45 45 90चा ट्रायंगल मी कसा काढेल मी त्याच्या दोन साईड्स जे आहेत त्या कॉंग्रेंट घेईल म्हणजे समजा मी ही साईड मी 5 सेंटीमीटरची घेतली तर ही साईडसुद्धा मी 5 सेंटीमीटरची घेईल इकडे घेतो हे बघा ही साईड ह्या दोन साईड मी सारख्या घेतलेल्या आहेत ह्या दोन साईड सारख्या आहेत हा 90चा घेतला आहे मी ह्या दोन साईड इक्वल असतील तर यांचे अपोजिट अँगल्ससुद्धा इक्वल असतील तर तीन अँगल्सची सम 180 असते त्याच्यापैकी एक 90चा आहे तर या उरलेल्यांची सम 90 असेल आणि ह्यासमोर या साईडसमोरचा हा अँगल आणि ह्या साईडसमोरचा अँगल साईड्स कॉंग्रेंट आहे म्हणजे हे अँगल्स कॉंग्रेंट असतील आणि यांची बेरीज 90ची आहे म्हणजे हा 45 डिग्रीचा असेल हा 45 डिग्रीचा असेल तर समजा हा ट्रायंगल ABC असेल तर इन ट्रायंगल ABC अँगल A इक्वल टू अँगल B इक्वल टू 45 डिग्री अँड अँगल C इक्वल टू 90 डिग्री म्हणजे हा 45 45 90चा ट्रायंगल मला 45 45 90चा ट्रायंगल काढायला लावला होता तर मी काय केलं सरळ सरळ आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल काढला म्हणजे ह्या परपेंडिक्युलर साईड्स मी इक्वल घेतल्या कारण हा आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगलच असतो तर ह्या साईड मी कॉंग्रेंट घेतल्या परपेंडिक्युलर साईड्स तर हा ट्रायंगल झाला ABC झाला 45 45 90चा तर मग देन बाय थेरम ऑफ 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री 45 45 90च्या थेरमनुसार ह्या परपेंडिक्युलर साईड जे आहेत ह्या इक्वल असतात म्हणजे BC AC आणि BC हे इक्वल असतील दोन्ही आणि या दोन्हींची लांबी या दोन परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड म्हणजे ह्या दोन्ही परपेंडिक्युलर साईड्स असतील 1/√2 टाइम्स हायपोटेनसच्या म्हणजे ABच्या तर हे अशा पद्धतीने हे थिअरम आहे 45 45 90 थिअरम. मग याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत एक्झरसाइज आपला जो 2.1 आपण घेत होतो मागच्या व्हिडिओमध्ये तो 2.1 एक्झरसाइज मी आता पुढे कंटिन्यू करतो. याच्यामध्ये मी तुम्हाला तसे फर्स्ट 3 प्रॉब्लेम्स याच्यामधले घेतलेले होते 1 2 आणि 3. तर मी ह्याच्या 4th प्रॉब्लेमकडे येतो. सी फिगर 2.19 ही 2.19 फिगर पहा. फाइंड RP/PS यूजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल PSR. तर हा ट्रायंगल PSR आहे. याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला याच्या ही RP साईड आणि ही PS साईड ह्या दोन साईड आपल्याला काढायच्या. तर ही SR साईड आपल्याला दिलेली आहे 6 अँगल P दिला आहे आपल्याला 30 डिग्रीचा अँगल एस दिला आहे 90चा. तो आता एक 30चा एक 90चा आहे तर हा 60चा असेल कारण ट्रायंगलच्या 3 अँगल्सची सम
180 डिग्री असते. आता याला मी कसं सोडवेल, तर ही फिगर मला घ्यावी लागेल. हा प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं हे 4th एक्झाम्पल आहे. याचं सोल्युशन घेईल मी. तर ही फिगर मला घ्यावी लागेल. फिगर घेईल मी सोल्युशनमध्ये. मोजून मापून काढला पाहिजे जरुरी नाही आहे. फक्त हा 30, 60, 90चा ट्रायंगल लंबुटका असतो. 30चा अँगल छोटा असतो, हे लक्षात घ्यायचं. जशी फिगर दाखवली आहे मला त्याच्यात तशी फिगर मी घेतो आहे. हा जो अँगल दिला आहे आपल्याला, हा एस दिला आहे, हा 90चा आहे. हा पी अँगल दिला होता आपल्याला 30चा, आर दिलेला नाही आहे, आर. आणि हा पी अँगल हा दिला आहे आपल्याला 30 डिग्रीचा. ही साईड दिली आपल्याला 6. आणि आपल्याला 2 साईड्स काढायच्या याच्या. एक काढायची आहे आर पी आणि एक काढायची आहे पी एस. एक काढायची आपल्याला आर पी साईड आणि एक काढायची आपल्याला पी एस साईड. तर मी घेईल मग इथे इन ट्रायंगल पी, काय हो घेतलं होतं ट्रायंगलचं नाव, पी एस आर. इन ट्रायंगल पी एस आर अँगल पी इक्वल टू 30 डिग्री, अँगल एस इक्वल टू 90 डिग्री. हे गिवन आहे आपल्याला. आणि मग तुम्हाला माहीत आहे ट्रायंगलच्या 3 अँगल्सची सम जी असते ती असते 180 डिग्री. तर एक 30चा असेल, एक 90चा असेल, तर मग 30 आणि 90 हे झाले 120. आणि मग 3 अँगल्सची सम 180 असते, पैकी दोघांची सम 120 आहे. तर मग तिसरा जो अँगल आहे तुमचा 60चा असेल. मग मी डायरेक्ट लिहितो इथे देअरफोर लिहावं लागेल आपल्याला अँगल आर जो आहे हा असेल 60 डिग्रीचा. ह्याला 60चा घेताना मी नियम कोणता वापरला, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे मला 2 अँगल्स दिले होते, पी 30 एस 90. ते हा 30चा, हा 90चा, तर उरलेला आर 60चा असेल. हा 60चा घेताना मी हा नियम वापरला की ट्रायंगलच्या 3 अँगल्सची सम 180 असते, पैकी हे 2 30 आणि 60चे 90चे असतील, तर हा 60चा असेल. मग देअरफोर ट्रायंगल पी एस आर हा झाला इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. तर हा ट्रायंगल झाला 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचा ट्रायंगल. आणि मग देअरफोर मग याच्यात 30, 60, 90चा थेरम लागेल. मग देअरफोर आता मला 30 समोरची साईड माहिती आहे. देअरफोर एस आर जी आहे, एस आर ही असेल, म्हणजे 30 समोरची साईड ही असेल हाफ ऑफ 1/2 टाइम्स, म्हणजे हाफ कशाच्या, हायपोटेनसच्या. तर हायपोटेनसला आर पी वाचलेलं आहे इथे, कारण आपल्याला आर पी काढायला सांगितलेली आहे, आर पी. तर याला म्हणेल मी ही एस आर जी आहे 30 समोरची असेल आर पीच्या हाफ. मी थेरम वापरला 30, 60, 90 थेरम. तर पहिल्यांदा आर पी काढावी लागेल मला. तर ही मग एस आर दिली आपल्याला 6 इक्वल टू हाफ इंटू आर पी. तर हायपोटेनस दिला नव्हता, हायपोटेनसच्या ऐवजी आपल्याला 30 समोरची साईड दिलेली होती. त्याच्यामुळे मग मी 30 समोरच्या साईडचं हायपोटेनसची रिलेशन असतं, 30 समोरची साईड हायपोटेनसच्या हाफ असते. तर ही 6 घेतली. आता हा 2 इकडे घेतो. हे 6 इंटू 2 इक्वल टू आर पी. दॅट इज, याला सरळ करतो, आर पी इक्वल टू 12 युनिट्स. कारण 6 काही सेंटीमीटरमध्ये नव्हतं. तर ही आर पी मिळाली मला आता इथे. आता याची सेकंड स्टेप मी इथेच घेतो, आता पुढे जात नाही त्या पुढच्या पानावरती. तर सेकंड स्टेप ही फर्स्ट स्टेप झाली तुमची. आता सेकंड स्टेप मला काढायची आहे ही पी एस साईड. हा आर जो आहे तुमचा, आर 60 डिग्रीचा अँगल आहे, आणि पी एस जी आहे ही 60 समोरची साईड आहे, जी हायपोटेनसच्या म्हणजे आर पीच्या असेल √3/2 टाइम्स. आता घेतो मी आर पी, सॉरी मला घ्यायची आहे पी एस साईड, पी एस इक्वल टू √3/2 टाइम्स. कशाच्या, हायपोटेनसच्या म्हणजे आर पीच्या. तर आर पी पण काढला आहे आपण आत्ताच, √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस आर पी.
इथे पण मी वापरला 30, 60, 90 थेरम. मग इथे सरळ सरळ आहे. आता पी एस काढायचे तुम्हाला. √3/2 इंटू आर पी आली आहे तुमची 12. तर 2ने 12ला भाग जाईल इथे 6चा. तर ही आली तुमची 6√3. देअरफॉर पी एस साईड जी आहे ती आहे 6√3 एवढे युनिट्स. तर अशा पद्धतीने हे तुमचं 4th एक्झाम्पल होतं. आता मी 5th एक्झाम्पलकडे येतो आहे. 5th एक्झाम्पल ही तुमची ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हा रिकाम्या जागा इथे भरायचा आहे. तर फॉर फाइंडिंग ए बी, आता लक्षात घ्या हा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतो आहे ए बी सी, याच्या ह्या 2 साईड कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे आणि एक अँगल राईट अँगल आहे. म्हणजे हा आहे आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. लक्षात घ्या आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल हा 45, 45, 90चा असतो. आणि याच्या ज्या परपेंडिक्युलर साईड्स आहेत त्या साईडपैकी प्रत्येक साईड जी आहे ही या हायपोटेनसच्या 1/√2 टाईम्स असते. तर बघू आपण आता इथे काय दिलेलं आहे. एक लक्षात घ्या हा आहे आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच हा आहे 45, 45, 90चा ट्रायंगल. फॉर फाइंडिंग, आता याच्यामध्ये काय काढायचं आहे तुम्हाला ए बी आणि बी सी. तर लक्षात घ्या हा आयसोसेलेस राईट ट्रायंगल आहे. म्हणजे 2 साईड सारख्या असलेला राईट अँगल ट्रायंगल आहे. तर हा 45, 45, 90चा असतो. आणि याच्या परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड ही हायपोटेनसच्या 1/√2 टाईम्स असते. म्हणजे इथे ए बी आणि बी सी ह्या दोन्ही साईड्स ह्या ए सीच्या 1/√2 टाईम्स असतील. आता फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर 2.20 कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता इथे म्हटलं आहे की ए बी इक्वल टू बी सी. ए बी आणि बी सी ह्या इक्वल आहेत. आता हे इथे दिलेले आहेत. ए बी इक्वल टू बी सी हे आहे गिव्हन. नंतर मग देअरफॉर, आता लक्षात घ्या ह्या 2 साईड कॉन्ग्रुएंट असतील. त्यांचे अपोजिट अँगल्स बी सीचा अपोजिट ए आणि ए बीचा अपोजिट सी, हे ए आणि सी हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील आणि हे असतील 45, 45 डिग्रीचे. पुन्हा सांगतो आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगलमध्ये ह्या ज्या कॉन्ग्रुएंट साईड्स असतात यांचे अपोजिट जे अँगल्स असतात हे असतात 45, 45चे. तर मग अँगल पी ए सी इक्वल टू अँगल हा बी एस सी अँगल आणि हा बी सी ए अँगल हे दोन्ही असतील 45, 45चे. तिथे लिहितो बी एस सी इक्वल टू 45 डिग्री. हा बी एस सी जो आहे 45चा आहे. म्हणजे हा 45चा आहे, हा पण 45चा झाला. म्हणजे हे झालं 45, 45, 90चा ट्रायंगल. मग देअरफॉर ए बी, मग हा जर 45, 45चा असेल मग हा 45चा आहे बी एस सी. हा ए सी बी सुद्धा 45चा आहे. 45, 45, 90चा झाला. तर ह्या दोन्ही ज्या परपेंडिक्युलर साईड्स आहेत मग 45, 45, 90 ट्रायंगलमध्ये ज्या परपेंडिक्युलर साईड्स असतात त्या हायपोटेनसच्या 1/√2 टाईम्स असतात. मग ह्या ए बी आणि बी सी ह्या दोन्ही साईड झाल्या 1/√2 टाईम्स. कशाच्या? हायपोटेनसच्या म्हणजे ए सीच्या. मग इक्वल टू इथे पुन्हा 1/√2 येईल इंटू ए सीची लेंथ टाकलेली येते √8. आता इथे या √8ला सिम्प्लिफाय, पुन्हा इथे 1/√2 येईल. आता हे √8 जो आहे √8ला सिम्प्लिफाय केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर रूटमध्ये जो नंबर असेल हा जर स्क्वेअर नंबर नसेल तर याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर याचे स्क्वेअर नंबरनी फॅक्टर पडायला लागतात. तर √8चे स्क्वेअर नंबरनी 4नी फॅक्टर पडतात. म्हणजे 4 × 2. मग √8 म्हणजे √4 × 2. आता हा 4 स्क्वेअर रूट होऊन बाहेर येईल. याच्या पुढेच घेतो 4 स्क्वेअर रूट होऊन बाहेर येईल. 4चं स्क्वेअर रूट 2. या 4ला बाहेर काढलं मी स्क्वेअर रूट करून 2 आणि हा 2 आतमध्येच राहिला म्हणजे 2√2. तर 8 म्हणजे असतं √8 म्हणजे असतं 2√2. तर या √2ने √2ला भाग जाईल आणि इथे मग √2ने √2ला भाग दिल्यावर 2 × 1 इथे राहील 2. याचा अर्थ झाला ए बी किंवा बी सी ह्या 2 साईड इक्वल साईड आहेत आणि या दोन्हींची लांबी असेल मग ए सीच्या 1/√2 टाईम्स. तर ए सी आहे √8, 1/√2 टाईम्स इंटू √8. √8चे फॅक्टर √8ला सिम्प्लिफाय केलं 2√2. हे इथे मी करून दाखवलं आहे तुम्हाला 2√2 आणि मग
हे √2 कसं आलं, √8 इक्वल टू √4 इंटू 2. आणि √4 इंटू 2 मधला 4 स्क्वेअर रूटून बाहेर आला 2 झाला, 2 आतमध्येच राहिला 2 √2. मग √2ने √2ला भाग गेला 1चा, मग 2 इंटू 1 म्हणजे झालं 2. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण 5th एक्झाम्पल करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे, ही व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊ. 6th प्रॉब्लेमकडे. फाइंड द साईड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आता स्क्वेअरच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला की स्क्वेअर जो असतो, स्क्वेअर म्हणजे असा क्वाड्रिलॅटर हुज ऑल अँगल्स अँड ऑल साईड्स आर इक्वल. तर स्क्वेअरमध्ये 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता हा स्क्वेअर जो आहे याच्या ह्या चारही साईड्स जे असतात हे इक्वल असतात आणि स्क्वेअरचे 2 डायगोनल्ससुद्धा इक्वल असतात. हा समजा स्क्वेअरचा डायगोनल आहे, हा डायगोनल आणि हा डायगोनल हे सुद्धा इक्वल असतात. आणि इन स्क्वेअर हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. इन अ स्क्वेअर, स्क्वेअरमध्ये डायगोनल जो असतो हा साईडपेक्षा, ह्या चारही साईड सारख्या असतात आणि डायगोनल जो असतो हे पाहता, हा डायगोनल जो आहे हा चारही साईडपेक्षा मोठा आहे. तर हा डायगोनल जो असतो स्क्वेअरचा हा असतो √2 टाइम्स साईडच्या, म्हणजे साईडला मल्टिप्लाय करावं लागतं √2नी. मल्टिप्लाय करणे म्हणजे मोठं करणे. साईडला √2नी मल्टिप्लाय केलं म्हणजे साईडला √2 टाइम्सनी मोठं केलं तर आपल्याला डायगोनल भेटतो. मल्टिप्लाय करणे म्हणजे मोठं करणे. तर साईड लहान असतात, याच्या प्रत्येक साईड सारखी असते आणि साईड लहान असते डायगोनलपेक्षा, डायगोनल मोठा असतो. मग काय करायचं, साईडला मल्टिप्लाय करायचं म्हणजे मोठं करायचं √2नी, तर आपल्याला डायगोनल भेटत असतो स्क्वेअरचा. हा फॉर्म्युला आहे, हे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. आणि सेकंड म्हणजे समजा साईडला √2नी मल्टिप्लाय केलं तर डायगोनल भेटेल. आणि साईड कशी मिळेल मग, तर स्क्वेअरची साईड असते, डायगोनल जो असतो त्या डायगोनलला लहान करायचा, कारण डायगोनल मोठा असतो, साईड लहान असते. मग साईड जर मला घ्यायची असेल डायगोनलवरून तर डायगोनलला लहान करायचं म्हणजे डिवाईड करायचं, डायगोनल अपॉन √2. म्हणजे डायगोनलला √2नी डिवाईड केलं, डिवाईड करणे म्हणजे लहान करणे. डायगोनलला जर √2नी डिवाईड केलं म्हणजे लहान केलं तर साईड भेटे, आणि साईडला जर √2नी मल्टिप्लाय केलं म्हणजे मोठं केलं तर डायगोनल भेटत असतो. तर डायगोनल मोठा असतो साईडपेक्षा. तर डायगोनल काढायचं असेल, साईड दिली असेल, साईड दिली आहे तर त्याला साईडला √2नी मोठं करा म्हणजे √2नी मल्टिप्लाय करा, डायगोनल भेटतो. आणि डायगोनल दिलं असेल, साईड काढायची असेल तर साईड लहान असते, तर डायगोनलला √2नी डिवाईड करा म्हणजे लहान करा, √2 लक्षात ठेवायचं. डायगोनलला √2नी डिवाईड करा म्हणजे √2नी लहान करा, तर तुम्हाला साईड भेटेल. आता हा जो प्रॉब्लेम आहे तुमचा 6th प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2.1चा, फाइंड द साईड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. हे महत्त्वाचे प्रॉब्लेम असतात, 1 मार्कांसाठी 2 मार्कांसाठी. तर हा 6th प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन घेतो. फिगर घ्यायची गरज नाही आहे, आपल्याला डायगोनल दिला आहे इथे की डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर. स्क्वेअरच्या डायगोनलला हा 10 सेंटीमीटर आहे. देअरफॉर इट्स साईड, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, स्क्वेअरचा जो डायगोनल आहे तो मोठा असतो, साईड लहान असते. मग डायगोनलला लहान करा म्हणजे √2नी डिवाईड करा तर साईड भेटते आपल्याला. तर डायगोनल जो दिला आहे स्क्वेअरचा 10 सेंटीमीटर आहे. मग देअरफॉर इट्स साईड, ही साईड असेल, डायगोनलला लहान करायचं म्हणजे डायगोनलला डिवाईड करायचं √2नी. मग डायगोनल आहे तुमचा 10/√2. आता पहा मॅथमॅटिक्समध्ये डिनॉमिनेटर जो आहे तो इरॅशनल ठेवायचा नसतो. मग या डिनॉमिनेटरला मी रॅशनलाइज करतो. √2ला रॅशनलाइज करायला मला √2नी मल्टिप्लाय करावं लागेल. मग इकडे वरसुद्धा 10ला मला √2नी मल्टिप्लाय करावं लागेल, किंमत बदलू नये म्हणून. डिनॉमिनेटरला √2नी मल्टिप्लाय केलं रॅशनलाइज करायला, तर न्युमरेटरला सुद्धा √2नी मल्टिप्लाय करावं लागेल. मग वरती भेटेल मला 10√2 आणि खाली भेटेल √2 × √2 म्हणजे 2. आता हे 2नी 10ला भाग जाईल 5चा म्हणजे होईल 5√2. आता डायगोनल जर सेंटीमीटरमध्ये आहे तर साईडसुद्धा सेंटीमीटरमध्ये असेल, म्हणजे एवढे सेंटीमीटर, म्हणजे साईड झाली देअरफॉर
फर्स्ट आन्सर निघालं तुमचं साईड ऑफ स्क्वेअर. म्हणजे हे जे प्रॉब्लेम होता हे म्हणत होतो तुम्हाला की स्क्वेअरचा डायगोनल 10 सेंटीमीटरचा असेल तर त्याची साईड काढा आणि त्याचा पेरिमीटर काढा. मग हे साईड ऑफ स्क्वेअर झाली, मग 5√2 सेंटीमीटर डायगोनलवरून काढली. आता मला काढायचं आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. आता स्क्वेअरचा पेरिमीटर जो असतो हा स्क्वेअरचा पेरिमीटर, समजा ही साईड एक्स असेल, मग ही एक्स असेल, ही एक्स असेल, ही एक्स असेल, कारण हा स्क्वेअर आहे. मग याचं पेरिमीटर म्हणजे चारी साईडची सम म्हणजे एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, म्हणजेच पेरिमीटर झाला 4x. म्हणजे पेरिमीटर जो असतो स्क्वेअरचा, हा फॉर्म्युला लिहून देतो मी इथे तुम्हाला. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, आता इथे चारी साईड एक्स एक्सच्या होत्या, एक्स प्लस एक्स प्लस एक्स एक्स म्हणजे झाले 4x, आणि एक्स साईड आहे म्हणजे हे झालं 4 इंटू एक्स. एक्स म्हणजे काय, साईड आहे. तर पेरिमीटर जो असतो स्क्वेअरचा ते काढायचा फॉर्म्युला असतो 4 इंटू साईड. लक्षात आलं असेल, चारी साईड एक्स 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 आहेत, पेरिमीटर झालं चार साईडची सम म्हणजे एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स म्हणजे झाले 4x. म्हणजे 4 इंटू एक्स, आणि एक्स म्हणजे काय, लेंथ ऑफ साईड आहे म्हणजेच साईड आहे, म्हणजे 4 इंटू एक्स म्हणजे 4 इंटू साईड. तर हा फॉर्म्युला आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरचा पेरिमीटर इक्वल टू 4 इंटू साईड. मग पेरिमीटर ऑफ स्क्वेअर झाला, फॉर्म्युला लिहितो 4 इंटू साईड म्हणजेच 4 इंटू 5√2 आणि 4 इंटू 5 म्हणजे झाले 20√2. तर जर साईड जर सेंटीमीटरमध्ये आहे तर चारी साईडची सम म्हणजेच पेरिमीटरसुद्धा सेंटीमीटरमध्ये असेल. चारही साईड जर सेंटीमीटरमध्ये असतील तर या चारही साईड्सची समसुद्धा सेंटीमीटरमध्ये असेल. तर पेरिमीटरची आपला स्क्वेअरची साईड सेंटीमीटरमध्ये आहे, तर मग चारही साईडची सम म्हणजे पेरिमीटरसुद्धा सेंटीमीटरमध्ये असेल. हा झाला तुमच्या दिलेल्या स्क्वेअरचा पेरिमीटर. हे 6th एक्झाम्पल आहे तुमचं प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं. इथे आपण आता थांबू.